नमस्कार मंडळी. आज आपल्या भारतीय संस्कृतीचा एक आगळा वेगळा सण उत्सव साजरा होते, तो म्हणजे वटपौर्णिमेचा सण. तुम्हाला माहीत आहे, वटपौर्णिमा अर्थात हा मृग नक्षत्रामध्ये येणारा हा सण उत्सव आहे. आणि ह्या ज्या महिला भगिनी, ताई, आई प्रत्येकजण आपापल्या परीनं पूजा करत असतात. मंडळी, तुम्हाला माहीत आहे का, या दिवशी वडाची पूजा केली जातं आणि दिवसभर ह्या महिला कोणीही काही खाद्यपदार्थ खात नाही. कारण तो असा आहे, ही जी वटपूजा, वटपौर्णिमा जो हा व्रत करतात, तो ह्यासाठी आपल्या नवऱ्याचं आयुष्य वर्धन व्हावं, त्याच्यानंतर आपल्या कुटुंबाचं वर्धन व्हावं, कुटुंबाला सुखशांती व्हावी. बरेच मंडळीला असं वाटतो की 7 जन्मी पती मिलावा म्हणून व्रत. तर मंडळी, ती अंधश्रद्धा आहे. मी पुंडलिक ताडकर शाहीर ग्रंथपुराण वाचणारा आहे, अभ्यासक आहे. तर हा जो व्रत करतात, तो ह्यासाठी करतात की आपल्या पतिदेवाला, मला आयुष्यभर सौभाग्य लावं, सौभाग्याचं कुंकू, मला दागदागिनं नको, पण सौभाग्याचं कुंकू तुझ्या नावाचं माझ्या मातीत चमकत राहावं, माझ्या पतिदेवाचं आयुष्य वाढावं, त्याच्यानंतर माझ्या कुटुंबाचं वर्धन व्हावं, मला मुलं व्हावी, संतान व्हावं, माझ्या सासू सासऱ्यांना सुख शांती लाभावी, माझ्या आईवडिलांना सुख शांती, माहेर सासर उजळून निघावं, म्हणून हा व्रत करतात. बऱ्याच महिलांना माहीत नसतं. तर ही अशी पूजा करत आहेत आमच्या आंबेघरच्या सगळ्या सुवासिनी, ताई भगिनी आणि आमच्या वेलशेतच्या. एवढ्यांची मी नावं घेऊ शकत नाहीत, परंतु एक आगळी वेगळी भारतीय संस्कृती ह्या जपत आहेत. आणि हे जे वटवृक्ष आहे, ते मी स्वतः पुंडलिक ताडकर यांनी 2018ला शाळेतल्या विद्यार्थ्यांना गीताताई तटकरे यांच्या सोबतीला घेऊन हे वृक्षारोपण केलेले आहे. आज हे वृक्ष बहरलं आहे आणि ह्याच वृक्षाचे इथे ठिकाणी येऊन पूजा करतात. अशा दिवसभर इथे ही पर्वणी चालणार आहे. तर ह्या सर्व महिलांना मी धन्यवाद देतो आहे की ज्या आपल्या संस्कृतीला जपत आहेत आणि ही वटसावित्रीचं व्रत करत आहेत. खरोखर एक गगनात आनंद मावेनासा होतो आजच्या दिवसाला, सजण्या सवरण्याचा दिवस. आणि खास करून ज्यांचं विवाह यावर्षी झाल्यात, अशा ह्या ज्या आपल्या तरुणी असतात, बहिणी, नात, भाची, मैत्रीण, त्यांना तर एक वेगळाच असतो ह्या आजच्या दिवसाचं उपवासाचं. त्यांना त्यांची सासू समजावून सांगतो, त्यांना त्यांची आई समजावून सांगत असतं की कसं व्रत करावं. म्हणजे हा वासा, घेतला वासा आपल्या बहिणीला देतात, आपल्या सुनेला देतात, आपल्या मुलीला देतात. ही बघा, ही आमची सैनिकाची पत्नी आहे. ताई, नाव सांग ना प्लीज. दीपिका किरण माली. बरं, एक नाव घ्यावा आपल्या पतिदेवाचं, प्लीज 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 एक नाव घ्यावा. चांदीची घागर साखरेने घासली, दुधाने धुतली, शालूने पुसली, किरण रावांचं नाव घेता शंकर पार्वती हसली. जय हिंद. यांचे पती सैनिक आहेत आमचे, किरण माली आंबेगडचे. हे आमच्या माई आहेत. आता आमचे अजून एक आमची तरुणी नातेवाईक आहेत, विशाखा. चला या इथे. एक 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 नाव घे. एक आवड असतं नावाची, सौभाग्याचं लेणं आहे. घे नाव, एक नाव घे प्रत्येकाकडे येईल. हा तुम्हाला चान्स एक तर हळदीला, पूजेला, सत्यनाच्या किंवा अशा ठिकाणी. एक हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी, आहा, मारुती रावांचे नाव घेते वट पौर्णिमेच्या दिवशी. क्या बात आहे, सुंदर, अप्रतिम, एक आगली पर्वणी. आता मात्र मी घेऊन जातोय आमच्या विज्ञान माली ना, विज्ञान माली आमच्या रिलायन्समध्ये ते पदवीधर आहेत. आणि मी त्यांना विनंती करते, त्यांच्या लग्नात मी अँकरिंग केली ती. एक सुंदरसं नाव घ्यावं, सगळ्यांनी थांबायचं. सुंदर. हां, हे बघा, ह्या सगळ्या आमच्या सगळ्या भगिनी आहेत आणि वटपौर्णिमेची पूजा करत आहेत. वटवृक्षाला जगवायचं आहे, आज फांदी तोडायची नाही. आणि हां, आरामशीर बघा, ह्या नाव घेत आहेत. विज्ञान. चांदीच्या तटात अगरबत्तीचा पुडा, विज्ञान रावांचं नाव घेते भरल्या हातात हिरवा चुडा. हिरवा चुडा, सौभाग्याचं लेणं. काय अप्रतिम. विज्ञान माली यांच्या सौभाग्यवतीने नाव घेतलं. मला छान वाटलं की आमच्या ह्या महिला सर्व अजून खूप दिवसभर येणार आहेत. 3 वाजेपर्यंत हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. असा हा कार्यक्रम संपन्न होते. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा.